महाराष्ट्रात असं एक शिवमंदिर आहे जे एक दोन नाही तर 3 गावांच्या सीमेवर उभं आहे. पण हे मंदिर इथेच का बांधलं गेलं? कोणी बांधलं? चला तर मग जाणून घेऊया या मंदिरामागची कहाणी. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. आज कोकणातला तिसरा दिवस आणि शेवटचा. काल महाराष्ट्रेश्वराचे दर्शन घेतले आणि आज टिकलेश्वराचे दर्शन घेणार आहोत. तिथली माहिती जाणून घेणार आहोत. टिकलेश्वराच्या पायथ्याशी आलो. हे असं चढून यावं लागतं. खूप दम लागलाय आणि व्ह्यू बघा. माझ्यासोबत आहे स्वामी आणि विवेक. खूप दम लागला रे. हा 5G आहे. मला तर खूप दम लागलाय. वरती जाऊया. वरती काय काय स्पॉट आहेत ते बघायचे आहेत. माहिती वगैरे सिनेमॅटिक पद्धतीने सांगेनच मी. काल खूप मस्त वाटलं महाबळेश्वराचे दर्शन घेतले ते. आज आपण टिकलेश्वराचे दर्शन घेऊया. देवरुखपासून फक्त 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. सविस्तर माहिती सांगणार आहे, त्यामुळे पूर्णपणे हा व्लॉग बघा. व्ह्यू खूप छान दिसतोय खरंच पावसाळ्यात. या टिकलेश्वरला आणि टिकलेश्वराचं दर्शन घ्या. इथे बोर्डसुद्धा लावलेला आहे, श्री स्वयंभू श्री क्षेत्र टिकलेश्वर मंदिर, हरपुडे, तळवडे आणि बेलारी. आता जाऊया आपण वरती. अशा पायऱ्या आहेत बघा तुम्ही. येताना तुम्हाला चढण लागेल पूर्ण, त्यामुळे बाईकनीच या. पण इथून घसरण्याचे चान्सेस वगैरे आहेत, त्यामुळे बाबांनो काळजीपूर्वक या. फोटो वगैरेला जास्त जाऊ नका. व्ह्यू बघा. अशक्य सुंदर सह्याद्री. फोटो वगैरे काढायचे आहेत. वरती गेल्यावर सविस्तर माहिती वगैरे सांगणार आहे तुम्हाला की हे मंदिर कधी बांधलं गेलं किंवा समाधी कोणाची आहे, कशी स्थापना झाली, बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सिनेमॅटिक पद्धतीने सांगणारच आहे. जर तुम्ही येत असाल, टिकलेश्वर मंदिराला भेट देणार असाल तर पावसाळ्यात या किंवा पाऊस पडून गेल्यानंतर या. अमेझिंग वातावरण आहे, मस्त वाटतं. आम्ही सकाळी आलो आहे. सकाळचे वाजलेत 9 वाजून गेले असतील मे बी. मस्त वातावरण आहे. गारवा आला आहे पूर्णपैकी आणि धुकं पसरलं आहे मस्तपैकी. विवेक कसं वाटतं तुला? खूप मस्त वाटतंय. हां सकाळ सकाळ नाश्ता नाही केला त्यामुळे मी जिरले आता. जिरली मजबूत जिरले. अरे पण नाश्ता करायला पाहिजे होतं ना. आणि चालतोय पण पायऱ्या संपत नाहीत. पायऱ्या संपत नाहीत. मंदिर जवळ दिसतंय पण पायऱ्या संपत नाही. पायऱ्या नाही संपत आहेत. हे बघा इकडे मंदिर आहे, पण विवेक बोलतोय पायऱ्या संपत नाही आहेत. ठीक आहे, आता कधी समजेन. जेव्हा तुम्ही याल तेव्हा नक्की खाऊन पिऊनच या, नाहीतर सोबत घेऊन तरी या. काय? पाणी बॉटल. हा ठीक. नाहीतर नॉर्मल काहीतरी हो फास्ट फूड, नक्कीच पाणी बॉटल वगैरे किंवा वेफर्स वगैरे. हां काही ना काहीतरी आणा जेणेकरून. हां नाही पण सकाळचं वातावरण मस्त आहे. फ्रेश हा एअर. सकाळचं संध्याकाळचं पण भारी असेल ना. फ्रेश एअर. संध्याकाळी सनसेट वगैरे दिसतो का? सनसेट आधीच असेल. ओके. नाही असेल, सॉरी. पण सकाळचं जे वातावरण आहे ना धुक्यातलं, अमेझिंग. इथून वरतून चढून आलात की बघा इथेच राईट साईडला तुम्हाला पाण्याचं टाकं लागेल. इथलं पाणी पितात वगैरे, पण नीट बघा कारण बेडूक वगैरे आहेत. ठीक आहे. देवीचं मंदिरसुद्धा आहे छोटंसं. हे पाण्याचं टाकं आहे. आता विवेक आणि स्वामी पुढे गेलेले आहेत, पण व्ह्यू बघण्यासारखा आहे. खूप भारी वाटतंय. टिकलेश्वर, पावसाळ्यातला टिकलेश्वर भारीच आहे. आत्ता जस्ट आपण एक बघितलं ते म्हणजे पाण्याचं टाकं. आता वरती मंदिरसुद्धा आहे आणि अजून 2-4 गोष्टी आहेत, त्यासुद्धा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन. आता जाऊया पुढे. मित्रांनो
त्या पाण्याच्या टाकामधून तिथून पुढे आलो आपण चालत की इकडे पुढे आलो की हे सुद्धा एक पाण्याचा टाका आहे समथिंग, आणि हे सुद्धा आहे पाण्याचा टाका बघा. आणि तिकडे काय एक्झॅक्टली माहिती नाही, पण नजारा बघण्यासारखा आहे. तिथून पुढे चालत आल्यानंतर हे बघा पुन्हा एकदा पाण्याचा टाका आहे, आणि इकडे वरती जाऊया आपण. पण ह्या गुहा आहेत की काय आहेत नक्की मला कळत नाही आहे. हे बघा इकडे सुद्धा आहे, ह्याच आहेत आय थिंक. ही एक गुहा आहे आणि ती एक असेल, पण तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा, कारण मी पहिल्यांदाच येतो आहे त्यामुळे एवढी काही माहिती नाही आहे. तुम्ही आसपासचे म्हणजे तळवडे किंवा बेलारी, हरपुडे या गावचे जर कोणी असेल, देवरुखचे किंवा इकडचे कोणी असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर, कारण माझ्या माहितीमध्ये गोंधळ असू शकतात. तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर माझ्यासुद्धा ज्ञानामध्ये भर पडेल. जाऊया आता आपण पुढे. कमेंट करा काय, कमेंट करा, कमेंट आले पाहिजेत पटापट पटापट. लाईक करा पहिले. व्ह्यू बघा, खरंच छान वाटतं बघण्यासारखं. जाऊया आता आपण पुढे. वरती गेल्यानंतर माहिती वगैरे सांगणार आहे तुम्हाला सविस्तर, पण ती माहिती सिनेमॅटिक पद्धतीने सांगेन. मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. इथून वरती आलात की ते चप्पल वगैरे काढा. इथून पायऱ्या चढून हर हर टिकलेश्वर हे मंदिर तुम्हाला दिसेल. आता इथे गर्दी आहे त्यामुळे आम्ही आत्ता दर्शन घेत नाही आहे, नंतरच दर्शन घेऊ. हे दोघंजणं तिकडे बसलेत, पण व्ह्यू बघण्यासारखा आहे खरंच. पावसाळ्यात या आणि टिकलेश्वराचं दर्शन घ्या. मस्त व्ह्यू आहे. टिकलेश्वरला पावसाळ्यात या मे बी. आणि इकडे कचरा वगैरे करू नका. गडावर पण सुद्धा तीच अवस्था तुम्ही करता. तर आपले हे तीर्थक्षेत्र आहे, मंदिरं आहेत, त्याच्यावर अशी काही घाण करू नका अजिबात. बरोबर ना स्वामी? पॉईंट आहे ना हे बघ. सगळं खाऊन इकडे टाकणार. नाही तर काय. हरपुडे गावातील गणपत लक्ष्मण जाधव उर्फ स्वामी उदयानंद गिरी महाराज या डोंगरावर तप करत स्वतःची समाधी बांधण्याची गुरुआज्ञा त्यांचे शिष्य गणपत लक्ष्मण कातळकर यांना केली होती. 30 मे 1970 साली स्वामी उदयानंद गिरी महाराजांनी देह ठेवल्यानंतर गुरुआज्ञेप्रमाणे गणपत कातळकर यांनी 4 फेब्रुवारी 1972 साली समाधी बांधली आणि त्याच साली गणपत कातळकर यांना साक्षात्कार होऊन डोंगर माथ्यावर एक गुहा सापडली. 1973 साली दुसरी गुहा नजरेस आली. याच डोंगर माथ्यावर शंकराचे मंदिर बांधण्याचा दृष्टांत स्वामी उदयानंदगिरी महाराजांनी गणपत कातळकर यांना दिला. काही कालांतराने महाराजांच्या दृष्टांताने श्री गणपत कातळकर यांना विद्यानंदगिरी हे नाव देण्यात आले. मित्रांनो, बऱ्यापैकी मी मंदिर एक्सप्लोअर केलेलं आहे आणि ढग बघा कशी खाली उतरले तसं वाटतं. हेच तर निसर्गाची किमया आहे आणि डोंगराळ भागात हे खूप छान प्रकारे पाहायला मिळतं आपल्याला. हर हर टिकलेश्वर छान वाटतं बघायला. तर मित्रांनो, तळवडे, हरपुडे आणि बेलारी हे 3 गावांच्या सीमेवर हे वसलेलं मंदिर आहे, त्यामुळे त्याला टिकलेश्वर असं म्हणतात. देवरुखपासून 4-5 किलोमीटर आहे. तुम्ही येऊ शकता. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तुम्ही चेकआउट करून घ्या. तर इथे जे आहे ना, हे बघा, इथे ती स्वामी उदयानंदगिरी महाराजांची समाधी आहे आणि त्यांची शिष्य गणपत कातळकर ही त्यांची समाधी आहे उर्फ स्वामी विद्यानंदगिरी. 19 फेब्रुवारी 1976 साली स्वामी विद्यानंदगिरी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली. पावसामुळे झालेली हिरवाई, निळं आणि आकाशी आभाळ तसेच शुभ्र धुक्यात गुडूप झालेला सह्याद्री डोळ्यात साठवून घरी निघालो. असा नजारा मी आजपर्यंत पाहिला नव्हता आणि तिथेच ठरवलं की टिकळेश्वरला
पुन्हा यायचंच. विवेक कसं वाटलं टिकलेश्वर? टिकलेश्वर खूप मस्त आहे. हां तुम्ही पण नक्की विजिट करा. हां फक्त खाऊन या आणि फोटोज वगैरे काढायला जबरदस्त. पावसाळ्यात तर पावसाळ्यात खूप मस्त आहे फोटोज वगैरे काढायला. हां चांगला कॅमेरा घेऊन या आणि कॅमेरामन घेऊन या बस. आणि स्टॅमिना जरा बिल्डअप करून या येताना. तू काय सांगशील स्वामी? मस्त वरती आहे ना? येताना जिरली आमची, खाली जाताना काय वाटत नाही. पण तुम्ही हा बोलला तसं नक्की खाऊन या. ओके आणि गाडी वरती का आणायची हिंमत ठेवू नका. खालीच लावा. तर मित्रांनो टिकलेश्वर मंदिर एक्सप्लोअर केलं आहे. बऱ्यापैकी मी माहिती सांगितली आहे. तुम्हाला हा व्लॉग व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्लॉगसह व्हिडिओसह. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि हो माझ्यासोबत म्हणा हर हर महादेव.